नमस्कार. तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि पुण्यामध्ये सध्या रणधुमाळी सुरू आहे ती म्हणजे महानगरपालिका निवडणुकांची आणि प्रभाग क्रमांक 7च्या भाजपाच्या उमेदवार अधिकृत उमेदवार रेश्मा भोसलेताई आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक वर्ष त्या ह्या भागांमध्ये काम करतात. महिलांचं संघटन असेल, त्यांच्या समस्या असेल, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रोजेक्ट असेल, या सगळ्यांसाठी ते काम करतात आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल, कसं वाटतंय? थँक्यू. खूप खूप छान वाटलं. ऍक्च्युली प्रभाग नंबर 7 हा गोखलेनगर वाकडेवाडीचा प्रभाग आहे. काही स्लम एरिया आहे, काही उच्च प्रभूत वस्ती पण आहे. त्यामुळे दोन्हीकडं आम्हाला समतोल राखायला लागणार आहे. स्लम एरियामध्ये जास्त करून ड्रेनेज लाईन असेल, पाण्याच्या समस्या असतील, कचऱ्याच्या समस्या असतील, ह्या सोडवणंच काम आहे. त्याच्याबरोबर ट्रॅफिक एक मोठं विशेषतः खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो पण सोडवायला जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही आमच्याकडनं करणारच आहोत. पण ह्या भागामध्ये काम करत असताना एक जवळजवळ 5-6 वर्ष झाले नगरसेवकच नाहीये. पण त्या जेव्हा नगरसेवक नसतानाही देखील आमच्या प्रभागातनं जेव्हा जेव्हा वैद्यकीय मदत लागली तेव्हा तेव्हा ती वैद्यकीय मदत ज्या ज्या अगदी गरजू लोकांना असेल त्या लोकांना कशी ती मिळेल ह्याचं आम्ही जास्त प्राधान्य दिलं. त्याचबरोबर जे काय असेल, जे काय महानगरपालिकेतनं कोटीतनं कामं करायचे असतील तिथं आम्ही प्रारब्ध म्हणजे पहिलं प्रथम आमचं तेच लक्ष होतं, प्राधान्य होतं. ते कामात आम्ही प्राधान्याने काम केलेलं आहे. महिलांसाठी असेल, महिला सबलीकरणासाठी असेल तर महिलांना देखील आम्ही आमच्या इथं तालमीमध्ये महिला बचत गटांच्या मोफत अर्ली वर्क असेल किंवा गोधड्याचं प्रशिक्षण असेल किंवा ब्लाऊजचं टेलरिंग असेल किंवा नऊवारी प्रॅक्टिस, नऊवारी कशी शिवायची, नुसतं पायावर उभं राहून प्रशिक्षण देणं हे तर काम होतं. पण त्यांना पुढे काही संस्थांकडनं लोन मिळवून देणं आणि त्यांना त्यांच्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं ह्याचं जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न केलेला आहे. ताई, खरं तर महिलांच्यासाठी तुम्ही खूप काम करताय. महिलांशी मी अनेक बोललेली पण आहे तुमच्या प्रभागामध्ये की SRA सारख्या स्कीमसाठी त्यांचं तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. सो हे काम कसं, म्हणजे प्रायोरिटी बेसला कसं तुम्ही करणार आहात? ऍक्च्युली बघायला गेलं तर आमची PMC वसाहत ही अतिशय मोठी वसाहत आहे आणि ही जवळजवळ आता खूप मोडकळीस आलेली आहे. कारण मला आठवते त्या काळी म्हणजे आमदार अनिल बापू भोसले यांनी सभागृह नेता असताना त्यांना 550ची मान्यता मिळून दिली होती. त्यानंतर काही कारणास्तव हे थांबलं गेलं. पण आता जसं आपलं उपमुख्यमंत्री आले होते शिंदे साहेब, त्यांच्या समोरच ही घटना घडल्यानंतर त्याच्या पुढे ही वाटचाल म्हणजे लवकर लवकर सुरू झाली. पण आता BOT तत्वावर ह्यांना म्हणजे 550च मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करत आहोत की त्यांना 550 स्क्वेअर फूट मोठं घर मिळेल. इव्हन पाटील इस्टेट असू तिथंही आम्ही SRAचा प्रकल्प चांगला त्यांना जागेवर कशी घरं आणि चांगली घरं आणि व्यवस्थित घरं मिळून द्यायचा हा प्रयत्न आमच्याकडनं नक्कीच 100% राहणार आहे. आपल्या ह्या भागामध्ये जसं मिश्र वस्त्या आहेत, जसं उच्च भ्रू लोक, वस्तीतली काही लोक, असं सगळं आहे. पण ज्या मूलभूत सुविधा आहेत जसं की रस्ता असेल, पाणी असेल किंवा ड्रेनेज असेल, याची कमतरता अजूनही बघायला मिळते. यावरती कसं काम करणार आहात तुम्ही? पहिलं बघायला गेलं तर वॉर्ड हा खूप मोठा आहे, पण बजेट जसं येईल पण प्राधान्याने अगदी ज्याचं खरंच जिथं मूलभूत गरज आहे, ज्यांना खूप अतिशय गरज आहे, तिथं पहिलं काम त्यांचं प्राधान्याने केलं जाईल. कारण का आपल्याला तर माहिती आहे सगळीकडं एकसारखं बजेट म्हणजे जरी ड्रेनेज लाईनला टाकलं तर तेवढं पुरेलच असं नाहीये. म्हणूनच आपण आपल्या राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सिद्धार्थजी शिरोळे, त्यांचं पण आपण निधी वापरून एक मोठा निधी जिथं अगदीच खूप मोठं काम असेल त्यांचा निधी, आमचा निधी मिळून आपल्या प्रभागामध्ये चांगल्यातले चांगली कामं करता येईल याचं आम्ही नक्कीच काम करणार. जसं तुम्ही म्हणालात की महिलांच्या रोजगारासाठी, त्यांना पायावर उभं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आपल्याकडे तरुण वर्ग पण खूप मोठा आहे जो बेरोजगार आहे. वाड्या वस्तींमध्ये असेल किंवा ह्या भागांमध्ये असेल, त्यांना काहीही रोजगार नाही. सध्या कुठली पोलीस भरती नाही किंवा इतर सगळ्या भरती नाहीये. त्या तरुणांसाठी काय करणार आहात? असं ताई आपण बघितलं आहात, खरं आता पूर्वी जशी कामं मिळायची म्हणजे कॉर्पोरेशन असेल किंवा अन्य काय असेल तिथं कामं मिळत होती. आता सध्या ती कामं थांबली गेली असेल. पण ह्याचं
म्हणजे आपण आपले सीएम साहेब असतील त्यांच्याशी पाठपुरवठा करून आपल्या भाग म्हणजे कॉर्पोरेशनला जेवढी काही भरती असेल किंवा अन्य काही शासनाच्या भरती असतील त्या भरती कशा आपल्या भागात होतील, आपली तरुण पिढी कुठेही व्यसनाआधी न जाता आपली तरुण पिढी ही चांगली कामाला लागावी आणि त्यांचंही कुटुंब चांगलं व्हावं ह्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत ताई. खरंय. तुम्ही सांगू शकता आपल्या तुम्हाला. भागामध्ये फ्लायओव्हरची जसं की युनिव्हर्सिटीच्या चौकात असेल, एकदा तो काढला आणि आता परत सुरू आहे. तर अशी नव्याने कामं आपण काढतोय. तर ह्या भागामध्ये कुठे-कुठे काय-काय नवीन प्रोजेक्ट व्हायला पाहिजे? असं एक नगरसेविका म्हणून, भावी नगरसेविका म्हणून तुम्हाला काय वाटतं, की आपल्या भागामध्ये रस्त्याच्या संदर्भात काय कामं व्हायला? पहिले एक तर ना रस्त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. रस्ता कसा व्हायला पाहिजे, कुठं कुठं अंडरग्राऊंड व्हायला पाहिजे. कारण का बघा तुम्ही आज ट्रॅफिक रूल्स कोणीही पाळत नाही. मॅक्सिमम लोक किंवा सर्वसाधारण माणसं ज्यांना कामासाठी जायचं असतं ते चालत जातात. त्यांना खालनं वगैरे ट्रेसपासर्स वगैरे खालनं असं काहीच नाहीये. त्यामुळे त्या बिचाऱ्यांचे खरं खरं हाल होतात. म्हणजे खरं रस्त्याचं एक ऑडिट व्हायला पाहिजे, की रस्ता हा कसा जायला पाहिजे. खालनं म्हणजे बोगदा बायपास वगैरे. हा बायपास व्हायला पाहिजे. जेणेकरून ट्रॅफिकला म्हणजे कुठेही अडथळा नको. अडथळा नको बरोबर. आणि लोकांनाही चालायला थोडेसे फुटपाथ नीट फुटपाथ व्हायला असायला पाहिजे. आता आपण काही बघितलं, की पहिला काळ असा होता, की लोक प्राधान्याने सायकलच चालवायचे. आपणही बघितलं तेव्हा मी पण सायकलनीच शाळेला गेलेली आहे. पण आता हे दिसत नाही आपल्याला कारण का ऑफकोर्स एवढी मोठी सोसायटी झाली, मेट्रोपॉलिटन सोसायटी आहे. आज खूप फास्ट झालंय सगळं. मेट्रो झाले, मेट्रो सारखं सिटी आपल्या पुण्यात झालेली आहे. त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टीचं पण बघायला पाहिजे, की माझ्या प्रभागामध्ये जर आपल्याला खूप गरज असेल, की लोकांना जाता येत नसेल, क्रॉसिंगला त्रास होत असेल, तर तिथं कुठं त्यांना म्हणजे पर्यायी बायपास रस्ता. मिळावा, पर्यायी रस्ता मिळावा. हे तर व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि काय झालंय की अनेक सोसायट्यांच्या वाहनं रस्त्यावर उभे राहतात. त्याच्यामुळे रस्ता पण छोटा झालाय आपल्याकडे आणि वाहनं खूप वाढली आहेत. त्यांची संख्या वाढली आहे. त्याच्यामुळे पण रहदारीचा प्रकार खूप वाढलेला आहे. याच्यावरती पण काही व्हायला पाहिजे का असं वाटतं? अगदी व्हायला पाहिजे आणि काय होतं प्रत्येक घरामध्ये आज आपण बघा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लोकांकडे 3-3, 4-4 गाड्या झाल्यात. त्यामुळे घरी जरी पार्किंग असेल आता ठीक आहे आत्ताच्या सोसायटीमध्ये तेवढे पार्किंग अलॉटमेंट असतं, पण बऱ्याचशा सोसायटी त्या काळी बनलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या 2 असतात, बाहेर रस्त्याला 2 असतात. मग ह्याला काय म्हणजे समस्या इथूनच चालू होतात, की लोकांना मग यायला जायला किंवा गाड्या मागं पुढं घ्यायला इथूनच खरं प्रॉब्लेम्स यायला लागतात. सोसायटीचे रोड्स नॅरो आहेत. कारण का त्या काळी तेवढे रोड बास होते. पण आता कमतरता लोकांची भासायला संख्या लागली. वाढल्यामुळे रस्ते कमी झालेले खरंय. आहेत. ताई तुमच्या राजकीय प्रवासाविषयी थोडंसं सांगाल आम्हाला, की कुठून हा प्रवास सुरू झाला होता? आज इथपर्यंत म्हणजे भाजपाची उमेदवारी मिळवण्यापर्यंतचा थोडासा प्रवास आम्हालाही कळू देत काय आहे? खरं तर प्रवास म्हणण्यापेक्षा एक वारसा म्हटला तरी काही हरकत नाही. कारण का माझे आजे-सासरे पी-एम-टीवर होते. त्यांचे पण वडील होते, सबब होतं तेव्हा. त्याच्यानंतर माझे सासरे स्वतः महापौर होते महानगरपालिकेमध्ये. मग बापू त्याच्यानंतर झाले. त्यांचे पण 3 टर्म झाले महानगरपालिकेमध्ये. 2 टाईम ते आमदार होते. त्याच्यानंतर मलाही 10 वर्षापासून मी नगरसेविका म्हणून काम केले. प्रवास हा म्हणजे आलेला आहे, पण एक लेगसी म्हणायला काही हरकत नाही. पण ती लेगसी फॉरवर्ड करत असताना बरेचसं एक खूप छान आनंद वाटतो, की लोकांच्या समस्या कळतात. लोकांना खरंच किती गरज आहे, कुठं आपल्याला काम करायची गरज आहे आणि कुठं काम केलं पाहिजे. ही तळमळ एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीची कळते आणि त्या ह्यानी मला खरंच माझ्या भागातील महिलांनी खूप सहकार्य केलं आणि एक मिळतं-जुळतं असं आमचं सगळ्यांचं नातं झालं आणि ह्या नातेसंबंधातनं मला पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली. त्याच्याबद्दल मी ताई पक्षाचाही तुमचा आभार मानते. स्वभाव असा मनमिळावू, लोकांशी संयमी बोलण्याचा, या स्वभावाचं रहस्य काय? म्हणजे शांततेने सगळ्या समस्या सोडवण्याचं रहस्य काय? काय करता तुम्ही? योगा, मेडिटेशन? हां, वॉकिंग जेवढं आहे तेवढं करते. सकाळचं ते नेहमीप्रमाणे लवकर उठणं. थोडं स्वभावातच आहे माझ्या, की बाबा थोडं पुढच्याचं समजून घेणं. हे माझा स्वभाव आहे. आता तो माझ्या माझ्या पेरेंट्सकडनं आला असेल, माझ्या आई-वडिलांकडनं मला तो ज्ञानातून मिळालाय. मिळालंय. त्यामुळे तो स्वभावच आलेला आहे म्हणायचं. बरं ह्या राजकीय सगळ्या आघाड्या सांभाळताना घर सांभाळणंही तितकंच महत्वाचं आहे. तुमची मुलं आता मोठी झालेली आहे. हे सगळं सांभाळताना
कसं वाटतंय? नातवंड आहे तुमची शिवाय, तर एक राजकारणी आणि घर ह्या दोघांचा समतोल कसा राखता तुम्ही? ऑफकोर्स चांगला समतोल राखते दोन्ही बाजूनी. कारण का राजकारण करताना एक वेगळं म्हणजे तेव्हा मग डोक्यात येत नाही, की आपल्या मागं घर आहे किंवा आपली मुलं आहे. पण जेव्हा घरी जातो तेव्हा ते सगळं विसरून मुलाबाळांमध्ये मग बाबा त्यांना काय आवडतं खायला तसं बनवून ठेवायचं. म्हणजे ते घरात गेलं की आपण आपोआपच घरचं ओढ लागते. इथं आलं मात्र की मग घरची ओढ विसरून जाते, फक्त की कामांकडे मग लक्ष. कामांकडे लक्ष लागतं. एक आई म्हणून मुलांचे लाड कसे पुरवता? काय करून खाऊ घालतात? म्हणजे मुलांना काय काय आवडतं आणि रेश्मा ताईला बनवायला काय काय आवडतं? तसं तर बनवायला सगळंच आवडतं, पण जास्त करून मुलांना नॉनव्हेज आवडतं. हा. मग जसं जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा नक्कीच त्यांना माझ्या हातनं मी स्वतः करून खायला घालते. मग म्हणजे घरात जास्त करून व्हेजही आवडतं, पण नॉनव्हेज जास्त प्राधान्याने मुलांना जास्त ताई, आवडतं. पुण्यामध्ये तुमचं अख्खं करिअर म्हणूयात किंवा जो वारसा आहे, आजी सासऱ्यापासून मिस्टरांपर्यंत सगळा जो राजकीय वारसा आहे, याच्यामध्ये रेश्मा ताईंचं काय उद्दिष्ट आहे पुढे? काय होणार आहे? असं काही ठरवलंय? आणि ठरवलं तर खूप आहे, की आपल्याला आपला वारसा तर पुढे न्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जयबाबालाही तो सांभाळायला द्यायचा. पण हे करत असताना काही गोष्टी प्राधान्याने मला एक नगरसेविका म्हणून, एक जबाबदारी म्हणून, लोकांची कळकळ म्हणून नक्कीच त्यांच्या पुढे जाऊन आपल्याला त्यांचे प्रश्न जास्तीत जास्त माझ्याकडनं कसे सोडवले जातील याचं मी माझ्या येणाऱ्या भवितव्यामध्ये लक्ष देऊन काम करणार आहे. काय सांगाल पुणेकरांना? ते की जसं राज्यामध्ये तुम्ही बीजेपीला निवडून दिलं, तसं महानगरपालिकेला पण बीजेपीला जास्तीत जास्त संख्येने निवडून द्या. येस. हीच विनंती करते. ताई, खूप छान संवाद तुम्ही आमच्याशी साधलेला आहे. खरं तर तुमचा प्रवास बघता खूप आणखीन ही मुलाखत मोठी होऊ शकली असती. पण आपण पुढच्या टप्प्यात परत भेटूयात आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.